नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि तुम्ही पाहताय DS न्यूज 24। बातमी संगमनेर तालुक्यातून कर्जमाफीबाबत एक मोठी बातमी समोर आलेली आहे। कर्जमाफीच्या निर्णयाची अंमलबजावणी लवकरच महायुती सरकार करेल अशी ग्वाही जलसंपदा तथा पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे। संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागातील डिग्रस ते रणखामवाडी, साकूर देबरेवाडी आणि तास्करवाडी ते खंडेरायवाडी या सुमारे 17 कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ आणि साकूर उपकेंद्राच्या आणि मांडवे उपकेंद्राच्या क्षमतेमध्ये वाढ करण्याच्या प्रकल्पाचे लोकार्पण नुकतंच जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभ हस्ते आणि आमदार अमोल खताळ यांच्या उपस्थितीमध्ये साकूर जवळील बेरेवाडी येथे करण्यात आलं। यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते। नेमकं मंत्री विखे पाटील काय म्हणाले बघूयात संपूर्ण भाषण। भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम। वंदे छत्रपती शिवाजी महाराज की जय, पुण्यश्लोक अहिल्या देवी की जय। आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्मृतीला मी प्रथमतः अभिवादन करतो। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पावन स्मृतीला वंदन करतो। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आदी विभूतींना त्यांनाही मानवंदना अर्पित करतो। आणि आज आज साकूर ते बेरेवाडी या साधारण 5.5 कोटी रुपयाच्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आणि मला वाटतं डिग्रस ते रणखामवाडी तास्करवाडी ते खंडेरायवाडी ही साधारण 7.5 कोटीच्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आज आपण करतोय। आणि त्याचबरोबर आपले जे सबस्टेशन आहे त्या सबस्टेशनचं साकूर सबस्टेशनची क्षमता ही 5 मेगावॉट पासून 5 MVA पासून 10 MVAच्या पर्यंतची वाढ होते। आणि मानवी उपकेंद्रामध्ये अतिरिक्त 5 MVAचा ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी आज बसतोय। अशा विविध उपक्रमांचा हा शुभारंभ होतोय। या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार, कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय बाळासाहेब पाटील खेमनर यांच्या अथक प्रयत्नातून आज या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ होतोय। उपकेंद्राची क्षमता वाढ होते ते आपल्या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय अमोल खताळ, ज्येष्ठ नेते माननीय बाबासाहेब कुटे, डॉक्टर अशोकराव इथापे, डॉक्टर अरुण इथापे, त्याचप्रमाणे बाबाजी सागर, हरीश चकोर, रवींद्र दातीर, संदीप खिलारी, किशोर पाटील खेमनर, जे आपल्या संघटनेचे आपले प्रमुख कार्यकर्ते मान्य राव शेखजी, साहेबराव ओलवे, ज्ञानेश्वर सागर, बरीच मोठी यादी आहे। आपले प्रांताधिकारी मान्य अरुणजी मुंडे, गटविकासाधिकारी प्रवीणजी सिनारे, नायब तहसीलदार सुभाषराव कदम, आपले कार्यकारी अभियंता संजयजी राठोड, आपले दुसरे जलसंपदा खात्याचे कार्यकारी अभियंता अमोलजी कवडे, सातत्यानं या कामाचा पाठपुरावा करणारे एक समर्पित नेतृत्व भागाचं माझे मित्र गुलाबराव भोसले आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मित्र, मी प्रथमतः आपल्या सर्वांची क्षमा मागतो की संध्याकाळी 6चा वेळ होतो। मला वाटतं आता 9 वाजून गेले, 10 वाजता आलेले आहेत।
आज दिवसभर सकाळी 10 पासून पारनेर तालुक्यात दौरा सुरू होता. एक एक कार्यक्रमाला थोडा उशीर होत गेला. शेवटी शेवटचा टाकी ढोकेश्वरचा कार्यक्रम आपले जे आदरणीय खिलारजी गुरुजी आहेत त्यांच्या मुलाच्या दवाखान्यात उद्घाटन होतं. तिथं बस आटपलाडी साकूरला आपण गेलं पाहिजे, बिरेवाडीला गेलं पाहिजे. पण या भागाकरता हा एक ऐतिहासिक क्षण आहे आणि या ठिकाणी मी हजर राहायला पाहिजे असं माझं त्या ठिकाणी मी निश्चय केला. आणि आपण एवढ्या उशीर झाल्यानंतर बसून राहिला म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून आम्ही धन्यवाद देतो. ते फार मोठं भाषण करणार नाही. अमोल आपल्या आमदार मोदांनी सगळे मुद्दे तर घेतलेले आहे. आपल्या राज्यामध्ये आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अनेक निर्णय आज राज्य सरकारमध्ये घेतले जात आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांची खंबीर साथ या सगळ्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांना आहे. आणि प्रत्येक निर्णय हा एक लोकाभिमुख आहे. जनतेत ही डोळ्यासमोर हे निर्णय ठेवून एक निर्णय केले जात आहेत. एकही निर्णय मागच्या सरकारनं महायुती सरकारनं घेतलेला तो रद्द झालेला आहे, तो बदलला गेलेला आहे असं एकही उदाहरण आपल्याला सापडणार नाही. तुमच्यापैकी एखादे उठून सांगा मला एखादा निर्णय आमच्या सरकारने केला आणि तो बदलला. सांगू शकाल का आपण? आपण नुसत्या फ्लेक्स बोर्ड राहून घोषणा नाही केल्या, प्रत्यक्ष त्या निर्णयाची अंमलबजावणी केली आपण. आणि सगळ्या निर्णयाच्या पाठीमागे एकतर ग्रामीण भागाचा विकास करताना शहरी भागाचा विकास झाला पाहिजे, नागरीकरण वाढते. परंतु प्रामुख्यानं हे राज्य दुष्काळमुक्त झालं पाहिजे ही संकल्पना माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी मांडली. आणि मी मला भाग्यवान समजतो की हे दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचे दायित्व त्यांनी माझ्यावर सोपवलं. जी भावना आणि जो प्रयत्न आदरणीय खासदार बाळासाहेब विखे पाटलांनी केला होता ते काम पूर्ण पुढे घेऊन जाण्याचं काम आता मला करायचं. आणि स्वर्गीय गणपतराव देशमुख हे सुद्धा त्यावेळी आदरणीय खासदार साहेबांच्या बरोबर ते महाराष्ट्र पाणी परिषदेमध्ये काम करत होते. ते दोन्ही ज्येष्ठ नेते यांनी राज्याच्या दुष्काळमुक्त करण्यासाठी फार मोठं काम केलं. आणि तोच आराखडा आज आमच्या सरकारला योजना तयार करण्यामध्ये त्याची फार मोठी मदत होते. कारण पाण्याच्या शिवाय दुसरा पर्याय नाही आहे. रस्ते होतील, स्ट्रीट लाईट होतील, हायमॅक्स लागतील, पाणी येणार आहे का? 35 वर्ष गेले, 40 वर्षाच्या निळवंड्याचं पाणी लोक पाहत. महाराष्ट्राच्या तत्कालीन माजी मुख्यमंत्र्यांना ज्यांना आपण जाणते राजे समजतो त्यांनी 4 वेळा भूमिपूजन केले निळवंडे. पण एकच फक्त ते काम झालं त्यामध्ये की राजकारण करायचं आणि विखे पाटलांना बंधन करायचं. पण माझं काही पुण्यसंच होतं आमच्या वाडवडिलांचा, तुमच्या सगळ्या जनतेचा पुण्य आशीर्वाद होता की त्या धरणाचं उद्घाटन करणं. आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आले आणि त्यांच्या माध्यमातून या सगळ्या दुष्काळी भागाला पाणी देण्याचं पुण्य मला मिळालं. मी स्वतः अतिशय मला मी भाग्यवान समजतो. पण हे करताना सरकारची म्हटल्याप्रमाणे जी भूमिका आहे की कोणताही निर्णय करताना तो शेतकरी भिमुख झाला पाहिजे, लोकभिमुख झाला पाहिजे. आज मी जवळाला पारनेर तालुक्यामध्ये
19 मेगावॉटचं सबस्टेशन उद्घाटन केलं. सोलरचं सबस्टेशन 19 मेगावॉटचं निम्मा पारनेर तालुक्यात कव्हर होतं. आज लोकांना सकाळ दिवसा वीज पाहिजे जी घोषणा मान्य देवेंद्रजींनी केली होती, आज त्याची प्रचिती लोकांना यायला लागलेली आहे. दिवसा वीज मिळण्यापेक्षा लोकांची काय मागणी होती, संध्याकाळी 6 ते 9 लाईट जाते. आता एका ट्रान्सफॉर्मरवर जर 10 कनेक्शन अधिकृत घेतलेले ते जर 50 कनेक्शन चालले तर काय होणार? तो 30 एम्पियरचा जो लोड आहे तो जर वाढला की ऑटोमॅटिकली तुमचा फीडर ट्रिप होणार नाही. आता तर सरकारनं वीज बिल माफ केलं 100%. मला वाटतं आता या सगळ्या प्रयत्नामध्ये सरकारच्या तुमचं सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे. टप्प्याटप्प्याने मला वाटतं पुढच्या 2-3 वर्षामध्ये 100% सोलरायझेशन होणार आहे. आपल्या धरणाच्या जायकवाड म्हणजे तुमच्या नागपूर भागात सुद्धा जेवढे 5,000 तलाव आहेत ते सुद्धा तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही तिथे सौर ऊर्जा पंप आहे त्या ठिकाणी पाणी बसून टाकतो. त्याची काय अडचण नाही आहे. कारण आता तुमच्या या सरकारी जागेमध्ये जिथं असेल तिथं सोलर सबस्टेशन उभा करण्याचा आपला प्रयत्न आहे. आता हे जे तुमच्या सबस्टेशनची क्षमता वाढवली याचं रूपांतर जर ते जमीन उपलब्ध असेल, शासनाची जमीन उपलब्ध असेल, त्या जमिनीवर तातडीने आम्ही सोलरचं सबस्टेशन उभं करायला तयार आहोत की ज्यामुळे या भागातल्या लोकांना दिवसा लाईट आपण देता येईल. जनतेला कशा पद्धतीने आपल्याला त्यांचं जीवन चांगल्या पद्धतीने आपल्याला त्यांना करता आलं पाहिजे, देता आलं पाहिजे, हा प्रयत्न राज्य सरकारचा आहे. आणि म्हणून मी सुरुवातीला सांगत होतो की ज्या ज्या योजना आपण सुरू केल्या इतक्या योजना सुरू झाल्या की लोकांना पहिल्या योजनेचा विसर पडतो की आमच्या लाडक्या बहिणी बसलेल्या आहेत. लाडक्या बहिणी योजना सुरू झाली हेच काँग्रेसवाले सांगत होते की योजना इलेक्शन नंतर बंद होईल. माझ्या लाडक्या बहिणीने विचारायचं योजना सुरू की बंद आहे, हात वर करून हटवलं की बंद आहे. अनेक पैसे घाबरू नका, तुम्ही पैसे म्हणून काढणार नाही, सांगा ना तुम्ही. काल 3,000 रुपये आहे ना पैसे, ते तुमचा नाही संबंध काही. जर तुमचे पैसे तुमच्या घरचे लोक काढून घेत असतील तर मला फोन करा. मुद्दा मी सांगत होतो की आज लाडक्या बहिणी योजनेचे पैसे आले. अजूनही आदरणीय मोदी साहेबांची 80% धान्याची मोफत धान्य योजना सुरू आहे. आयुष्यमान भारतामध्ये प्रत्येकाला 5 लाखाचे कार्ड मिळाले, ते नाही मिळाले, ती योजना सुरू आहे. आणि म्हणून जे निर्णय सरकारमुळे आपण जे केलेले आहेत, मी वीज बिल माफीचा निर्णय आपण सांगितला. आणि आता पुढच्या महिन्यात 30 जून पर्यंत आपण जी कर्जमाफीची घोषणा केली ते 100% आपण अंमलबजावणी करणार आहोत. आणि म्हणून मित्रांनो मला एवढंच आपल्याला सांगायचं की या सगळ्या राजकीय प्रवाहामध्ये काय लोकांनी पुढे आश्वासन दिले, काय आपल्याला सांगितलंय. आता तुम्हाला एक उमदा आमदार दिलेला आहे, एक लोकनेता दिलेला आहे. जुनं गाणं आहे, तुम्हारे हवाले वतन साथी लो आमचे आता दिले आहे अमोल भाऊच्या आता ताब्यात दिलेलं आहे सगळं. मला आनंद आहे की ज्या पद्धतीने अमोलजी काम करताय या तालुक्यामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी अधिक जास्त वेळ घेणार नाही. आपल्या 2-3 ज्या मागण्या होत्या त्यामध्ये विशेष करून मी मागच्या वेळी येऊन गेलो आपल्याकडे आणि त्यावेळी मी तुम्हाला कबूल केलं होतं आपण साकूरचा जो KTवर आहे त्याचं बॅरेजमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय आता आम्ही घेतलेला आहे. त्याला मान्यता दिलेली आहे. KTवर रूपांतर बॅरेजमध्ये होईल. साधारण त्याला 30 कोटी रुपये खर्च आहे. जांबूच्या KTवर आपण त्याचं रूपांतर करतोय, त्याला 30 कोटी रुपये खर्च आहे. त्याला आम्ही मान्यता देऊन टाकलेली आहे. आणि साकूरची जी उपसिंचन योजना आहे तुमच्या गावाची साकूर उपसिंचन योजना पठार भागाच्या करता त्याचं सर्वेक्षण काम पूर्ण झालंय. त्याला 100 कोटी रुपये खर्च आहे. ते पुढच्या 3 महिन्यात त्या कामाला मी सुरुवात करतो.
त्यामुळे आधी भाषणं नाही आहे ते. आज एवढी रस्ते कामं आता 5 कोटीचे 7-7.5 कोटीचे आपण कधी ऐकले होते का? निवडणूक आली 1 किलोमीटर रस्त्याचा शुभारंभ, त्याच्यात एक निवडणूक आहे. अशा किती निवडणुका 1 किलोमीटरवर माहिती नाही. पण ते सगळं मला वाटतं जो शेवटचा मुद्दा राहिला तो MIDC संदर्भातला. मी अमोलजीने सांगितलं की लवकर कार्यवाही सुरू करा. जमीन भूसंपादनाचं काम आपल्याला लवकर करावं लागेल. 23 तारखेला त्या शिर्डी MIDCचं त्या ठिकाणी जो संरक्षण उत्पादन कारखाना आहे त्या प्रकल्पाचा शुभारंभ मी करतोय. 2,000 कोटी रुपयाची गुंतवणूक आपल्या तिथल्या तमुर्ले आहे निबे कोलारचा. तरी आणखी त्याला 600 एकर जमीन वेलवंडीला दिली श्रीगोंदा तालुक्यामध्ये. आणखीन 1,000 एकर जमीन उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यात दिलेली आहे. त्याची तयारी आहे. म्हणजे तो उलट अधिक मागणी करतो की मला जमीन द्या. आणि अनेक बाकीचे उद्योग यायला तयार आहे. आपला जिल्हा आता संरक्षण उत्पादनाचं एक केंद्र म्हणून पाहतो आणि त्याचा फायदा आपण उचलता आला पाहिजे. म्हणून मला वाटतं एखादं काम कमी हरकत नाही. MIDCच्या भूसंपादना करता आता अमोलजी आपल्याला काम करण्याची गरज आहे. कारण उद्याच्या येणाऱ्या मुलांच्या तरुणांच्या भविष्याकरता आपल्याला तोच विचार करायचा. हे राजकारण चालू राहील. हायकडे गेला तो तिकडे आला रात्री दिवसा त्याचा काही फरक पडत नाही. ही येणारी जी पिढी आहे त्यांना ही सवय नाही. त्यांनी ज्यांचा तो काम केलं ज्यांच्यासाठी आपण काम केलं ते 100% तुमच्यावर आहे. आणि म्हणून ही भूमिका तरुण पिढीच्या भविष्याकरता करायची. मी कालच आम्हाला सांगितलं मला 150 मुलं तुमच्या ITI झाल्याचं मला नाव द्यावं त्या नोकरी देऊन टाकतो. 150 पोरांनी ITI करा. ITI झाल्याचं आणून द्या, यादी करा. आणि तो कोणत्या पक्षाचा विचार करू नका. तो एकदा आपल्या तिकडे तो 5,000 रुपयाला कॅन धुरायला परिस्थिती. त्यापेक्षा आपल्याला तो जरा सन्मानाचं जेवण देऊन आपण त्याला. कोणी फरशी पोचायला जातं, कोणी कॅन धुवायला जातं. परंतु दुर्दैव किती वर्ष आपण लोकांची फसवणूक केली, लोकांचं शोषण झालं. आता त्यांना नवीन उभारी द्यायची गरज आहे. नवीन MIDCच्या माध्यमातून ते करू. पण तोपर्यंत अजूनही काही प्रकल्प शिर्डीमध्ये सुरू होत आहेत. जो आपली MIDC सुरू होते तोपर्यंत तिकडे आपण त्यांना रोजगार देऊ. नाही तर लोक चाकणला जातात, शिंदे MIDC जातात, चाकणला जातात. मग शिर्डी जायला अडचण काय आपली. याचा तर तुम्ही MIDC करायची नाही असं नाही आहे. आपण ती सुद्धा करू. MIDC बाबतीमध्ये अमोलजी अतिशय गंभीर आहे. मला वाटतं पुढच्या एखाद्या महिन्यामध्ये कामाला सुरुवात करावं लागेल. भूसंपादनाची कार्यवाही सुरू करावं लागेल. मला माहिती आहे किती जमीन आहे कुठं काय. म्हणजे 100 एकर म्हणजे ती 1600 एकर अशी काहीतरी पाहिजे. म्हणजे तुम्हाला या भागातली जमीन उपलब्ध करताना मी सांगतो की माझी जबाबदारी उद्योग आणण्याची, माझी जबाबदारी 5,000 कोणाला रोजगार देण्याची. ते आपण करू. म्हणून तुम्ही थोडं मन मोठं करा. जमीन उपलब्ध करून जमीन मला नकोय ती MIDCला द्यायची. आपल्याला MIDCच्या दृष्टीने उद्योग या ठिकाणी आणायचे. उद्योगाला पाणी लागणार आहे. पाणी मंजूर करून त्याला जेवढं पाणी लागेल ती द्यायची. मी त्या खात्याचा मंत्री ती द्यायची माझी तयारी आहे. त्यामुळे उद्याच्या येणाऱ्या भविष्याच्या वाटचाली करता आपण परिवर्तन केलं विधानसभेच्या निवडणुकीत. पण उद्या तेवढ्यापुरतं आपण थांबून चालणार नाही. त्या तालुक्याच्या सामान्य जनतेच्या जीवनामध्ये आणि जे आमची येणारी तरुण पिढी आहे त्यांच्या आयुष्यामध्ये आपल्याला एक नवं परिवर्तन घडून आणायचं आहे. त्यासाठी आपण सगळे म्हणून काम करूया एवढी अपेक्षा व्यक्त करतो. मनापासून आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.